नमस्कार मित्रांनो, कशा आहात? चालू आहे आता स्वयंपाक बनवायचा. एकटाच आहे रूम मला, एकटाच बनवतोय. आता म्हणलं चपात्या करायच्या. गावाकडे गेलो नाही ह्या दिवाळीला. पुण्यातच आहे. गावाला तर म्हणलं जाऊन आता गेलतो एका आठवड्यावर. म्हणलं आता जाऊन डबल अजून कशाला जा. भविष्यात आहे ना, बायको नसेल ना, लय आपदा होते. आपदा म्हणजे एकटंच बनवायचं स्वयंपाक, एकटंच करायचं. मी शेतकऱ्याला कोणी पोरी देत नाही, म्हणून आलोय पुण्याला. पुण्यात ही आपली अवस्था होऊन बसली. एकटंच बनवायचं, एकटंच खायचं, सगळे एकटी एकटंच. हम्म. हे आपल्या माझ्याकडनं कधी संपणार आहे साडेसाती, काय माहित. लग्नाला कधी पोरी होय म्हणते का, कधी आपलं लग्न होतं हेच समजत नाही. बघू कधी योग आहे कधी नाही. तोपर्यंत आहे आपली एकटीच जिंदगी जगायची. एकटंच रूम वरती राहतोय, काय टेन्शन नाही काय नाही. बघायचं आलोय पुरी. काय सांगायचं, सगळ्या पोरींच्या अपेक्षा इतक्या वाढल्या त्या. सगळ्यांना पाहिजे नोकरीवाला, गव्हर्नमेंट नोकरीवाला. गव्हर्नमेंटची तर नोकरी सगळ्यांना कुठून आणायची? समजत कसं नाही सांगायला, कसं काय माहित. हम्म. तुम्हाला पण एक एक भाव असेल ना? हा? आहे का तुमच्या भावाला नोकरी गव्हर्नमेंटला? हा, ते असेल तर सांगा, मग आपण काय तर म्हणू, हा ठीक आहे. या सगळ्या पोरींच्या भावांना नोकरी ना, मला तेवढी नाही. असं नाही ना. मला तर काय बसून थोडीच आहे. आहे ना कामापुरतं जॉब आहे ना पुण्यात. गावाला आहे ना शेती. असं काय आहे की गावाला काय नाही. म्हणावं लागतं. झाली पहिली पूजा. चपाती करावं लागतंय, काय करा.
काहीतरी करून जगायला लागतं. हा, आपला विषय कुठं होता? तुमच्या भावांना आहेत का नोकऱ्या? असतील तर मग आपण पण काहीतरी नोकऱ्या शोध घेऊ. आपण पण शेती कशाला करायला, हे असलं कंपनीचं काम कशाला करायला? चांगली गव्हर्नमेंटला नोकरी बघत बसू. पण आता झाली 30 वय होत आली. हम्म. अजून पण तुमचं कुठं पत्त्या नसेल, कसं करणार? हम्म. असं काय नाही ना, उपाशी झोपतोय काय? हम्म. कुठं दुसऱ्या शेतात कामाला थोडी जायचंय आपल्याला, आपल्या शेतात जायचंय ना. तसं काय असेल, ऊस तोडीला ये जात असेल तर मग ठीक आहे. तुमची पोरगी कशाला आमच्या देता पोरा, किंवा मला कशाला देता? इतके पण वाईट दिवस नाहीत ना ऊस तोडीला जायचे. बापाने कमवून ठेवले ना. बघा, तुम्हाला काय वाटतंय? हाय पोरग काम करते, घरचं स्वयंपाक करते, सगळं करते. मला कोणाची इच्छा असली तर मला स्वयंपाकाची सुद्धा आणि ही नाही, चपात्या काय करू आपण, काय तर करू खाऊ. पण साधं सरकारी नोकरीची आता अपेक्षा सोडा. आता काही सरकारी नोकरी लागणार नाही, अगोदरच सांगतो. मग कसं तुम्ही आता आशा ठेवून बसू नका. तुम्हाला काय शिकायचं असलं शिकवू आपण. बघा, तुमच्या विचारानं पण आयुष्य सुंदर जाणार आहे माझ्यासोबत. माझं टेन्शन काय घ्यायचं काय कारण नाही. काय ते एखाद्याशी करायला सांगितलं स्वयंपाक बनवून ठेवल. हम्म. काय टेन्शन आहे का? टेन्शन फक्त माझ्यासोबत राहायचं एवढंच आहे ना. ते तर कशाला, आपली शेती आहे गावाकडं, वाटलंच गावाला जाऊन राहावं. चला गावाला. हम्म. बघा बाबा,
तुमच्या विचारान माझं काय आता 29 झाले तेच अजून काढू 30 वर्ष. हम्म. भेटली भेटली नाही तर नाही. आपलं काय ते उपाशी काय राहणार आहे का? स्वयंपाक तरी येतो बनवायला काय ते टेन्शन नाही. आणि काम काय आपल्याला कोणी पण देत आहे. स्वयंपाकाचं आणि कामाचं काय टेन्शन नाही. मला काही स्वयंपाकाला मोलकरीण नाही आणायची. तिला जर काही आयुष्यात करायचं असेल, पुढे शिकायचं असेल, तरी आपली शिकवायची तयारी. आता नाही की मीच तेवढा जाणार बाहेर की घरात बसणार. तिची इच्छा असेल काहीतरी व्हायचं लहानपणी स्वप्न बघितलेलं असं. प्रत्येक मुलीचं असते ना, भैया मला हे करायचं मला ते करायचं. पण ते आईवडिलांच्या जर घरी पूर्ण नाही झालं तर ते पूर्ण करणं माझं काम आहे. कोणाला योग्य वाटते काय आता आहे का आपल्या घरी कोणतं व्यसन नाही काय नाही. व्यसन फक्त एकच आहे, कुठे जर फिरत नाही एवढं व्यसन. फिरत म्हणजे कोणा नादी लागत नाही हेच व्यसन आहे. आपलं काम आणि आपलं घर हेच व्यसन आहे का. ना कधी तंबाखू खाल्ली, ना कधी सिगरेट ओढले, ना कधी दारू पिली. आपलं काम आणि आपण त्या व्यतिरिक्त आपलं काही आपल्याला काही शिकवलं पण नाही बापानं. व्यसन कराय काय पोरांच्या नादी लागलं का व्यसन होते ना. त्यामुळे मी पहिल्यापासून नादी नाही काय. आपलं काम आणि आपण. काय गरमी व्हायला लागली आता, दिवाळीत थंडी वाजायची तर गरमी नको. थंडी नाही करते दिवाळीला.
या वर्षी दिवाळीला थंडी नाही काय नाही गरमी व्हायला लागली मुलकाच्या बाहेर तरी असलं ऊन पडायला लागलंय. बाकी मग दिवाळी वगैरे झाली ना. सगळं मजेत. आणि जे दारू सिगारेट पेटीत ना त्यांचे लग्न झाले सगळी पोरांची जर झाले ते लग्न मग आपण पण तेच करावं का असं कधी कधी येते मनात सांगा. आपल्या मनाने काय कमी आहे ना. एकच कमी दारू पेत नाही तेवढंच कमी. हा. 11 एकर एवढी जमीन असून काय सांगायचं कोण पोरी देत नसते काय. कधी कधी लय राग येतोय पोरींचा. एक मुलगी होती बाया करतो घरपत्र्याच आणि मला ते नाकारते ते काम ते शेती जाशील तशी. हा. शेती बघायच्या यायच्या अगोदरच तुला एवढी शेती आणि तेवढी शेती आहे. हा. आणि तुझं घर केवढं आहे माझ्या ते 5 खोले आहेत ना त्यात वेगवेगळं काही कमी होतं का. हा. पण नावं ठेवायचे ठेव ना काय आपल्याला काय नाही पण योग्य तर पाहिजे ना ते ठेवणं एकदा. हा. का उघड्यावर राहतोय पाल ठोकून. हा. आणि तसं काय असेल ना तर मान्य करतो ना माझ्याकडे काय नाही मी उघड्यावर राहतोय असं. पण जी आहे ती परिस्थिती बघ आणि मग म्हण ना. मग मी काय नाही म्हणणार आहे नाही. बघायचं नाही काय नाही फक्त काय पाहिजे पोरींना पुण्याला पाहिजे आई बापाचं सासू सासऱ्याचं टेन्शन मिटते म्हणजे कसं आहे त्यांना असं काय सांभाळायला लागत नाही असं वाटतंय. पुण्याला राहायचं सेटल व्हायचं तिकडे जर राहायचं कोणी बोलणार नाही आपलं राहायचं नवरा कशाला बोलतोय आणि काय थोडं बोललं काय रडायला लागले पुढे कशी गप्प करायची. हा. म्हणून ती काय बोलत नाही बिचारे जाते कामाला
कामावून येते आपलं येते. ही सवय लागली आहे गावाकडल्या पुण्याला सगळ्यांना वाटतं पुण्याला जावं. पण पुण्यात काय काय आहे काय अं, आपलं गाव किती जरी झालं तरी गावच बरं आहे हा. गावाशिवाय मजा आहे का? त्याला एक पुणेरी जिंदगी. माहिती आहे तर शिक्षण होईल पोरांचं, नोकऱ्या भेटतील, हे होईल. यात इथे जरा तिथं जास्त सुविधा आहे त्या गावाकडच्या. त्यामुळे वाटतंय आता मला थांबावं. पण नोकऱ्या आणि हे म्हणत बसून काय जमणार आहे का? लोकांना नाही समजून झालं. आणि आता मोबाईल आले तर पुण्यातल्या पोरी लगेच स्टेटस ठेवते त्या, हे खाल्लं आणि ते खाल्लं. मग तिकडले पण त्यांच्या बहिणींनाही वाटत असेल ना आपल्याला पण असा नवरा पाहिजे तसंच पाहिजे. हा? तुम्ही खाताय तुमचे पैसे ठेवा ना. तुम्ही सगळ्या गावाला सांगत बसताय मी असे मी तसे. मग ते गावाकडल्या पोरींना वाटतंय आपल्याला पण चांगलं मिळावं, शेतीत कशाला कामाला जावं. भले घरची शेती असली तरी नको वाटतंय. त्यांना वाटते कोणी त्या सासू सासऱ्यांचे सेवा करत बसाय, कोणी ती हे करत बसायचं. त्यांचे दोन्ही हे गवत टाकायचं. आपलं जायचं पुण्याला, 4 भाकरी करायच्या, सकाळच्या 4 केल्या, 2-2 खाल्ल्या, संध्याकाळी 4 खाल्ल्या, झालं मला. गरमी पडत. बघा काय कोणाला जमत असलं या माझ्यासोबत, कोणाला नसेल जमत तुम्ही तिथेच थांबा. एकटा जगायला पण आहे तयार. काय मला कशाचं टेन्शन आहे का, काय कर्ज आहे का काय?
का दारू दारू पितो रोज काय करतो. आपला हा ते रोजचा खर्च आहे तेवढाच खर्च आहे. दुसरं काय नाही. दारू पितो वगैरे. चिटका आयुष्यात काय नेमकं आपल्याला आयुष्य इतकं सुंदर मिळालंय. असा विषय परत भेटणार आहे का आपल्याला? नाही ना. मग गावाकडे आपल्या जगाना व्यवस्थित. पुण्यात माहिती नाही काय काय किती किती लफडे. साधं ट्रॅफिक लागलं का ते वैताग येतो. ट्रॅफिक मध्ये असं वाटतं की कशाला आलोय पुण्याला काय. झालं आता पोळ्या झाल्या जेवतो आता. चला आता जेवतो. तुम्ही पण जेवून घ्या. मी पण जेवतो. धन्यवाद. कशा वाटल्या पोळ्या चपात्या केलेल्या कशा वाटल्या? उलतान गरम होतं पोळलं येतं. ती म्हण आहे ना, आधी बसते चटके मग मिळते भाकर. कोणती गोष्ट कष्ट केल्याशिवाय सहजासहजी नाही मिळत. चला धन्यवाद. इतके वेळ